कोकणात बनणारी वाटपाची गोडी डाळ बघायची आहे तर झटपट बघूया आपण रेसिपी. आणि वाटण्यासाठी लागणार आहे कांदा, ओलं खोबरं, हळद आणि जिरे. या सिंपल घरातल्या गोष्टींमध्ये होणारी ही झटपट गोडी डाळ, वाटणाची गोडी डाळ खूप सुंदर लागते. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी टाकून एक जाड वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. फाईन पेस्ट नाही करायची, थोडं दरदरीतच ठेवायचं. हे बघा असं. आणि त्याच्यानंतर तुरीची डाळ चांगली उकडून घेतली आहे टोमॅटो टाकून. त्याच्यामध्ये मी हे जे सगळं वाटण आहे ते टाकून घेऊन सगळं एकदा घोटून घेणार आहे व्यवस्थित. तुम्ही वेगवेगळं टाकलं तरी चालेल, पण मी असं करते. अशा प्रकारे सगळं घोटून घ्यायचं. आणि फोडणीसाठी तेलामध्ये फक्त राईचा वापर करायचा. राई आणि हिंग या दोघांचे एकदा ठसठशीत फोडणी बसली की त्याच्यामध्ये टाकायची आपली तुरीची डाळ. फोडणी एकदम छान बसली पाहिजे आणि अशा प्रकारे डाळ चांगली त्याच्यामध्ये ओतून घ्यायची. आमच्याकडे काही स्पेशल बनवायचं असलं किंवा काही आपले सण असले तर आमच्याकडे हीच डाळ डिमांडिंग असते. मिस्टरांना, मला आणि हर्षितला तिघांनासुद्धा हीच डाळ आवडते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि एकदा ही डाळ बनवून बघा. वाटणाची गोडी डाळ खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.